उड्डयन मंत्रालय ये केंद्र सरकार का है, लेकिन राणे साहब को समझना पड़ेगा कि इस एयरपोर्ट की निर्मिति में भारतीय जनता पार्टी का कोई रोल नहीं रहा। अघाड़ी की सरकार ने एयरपोर्ट को मंजूरी दी, पैसे उपलब्ध कराए, काम की शुरुआत की। अगर राज्य में कोई केंद्रीय मंत्री बन गया है, केंद्र में किसी की सरकार है, तो शिष्टाचार है कि राज्य में कार्यक्रम होते समय प्रोटोकॉल का पालन किया जाए। लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार सारे नियम प्रोटोकॉल दरकिनार करके मनमानी ढंग से चीज़ें करती है। हमें लगता है उन्हें ये समझना पड़ेगा, सरकारें आती जाती रहती हैं, लेकिन मनमानी ढंग से कारोबार करना ये ठीक नहीं, ये बीजेपी के नेताओं को समझना पडेगा। एनआयएने चार्जशीट दाखल केलेला आहे। त्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टनी सांगितलेलं आहे की सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्याच्या बाबतीत 5 लाख रुपये देण्याचं काम पूर्व पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांनी केलं होता। एकंदरीत अंटालिया केसमध्ये सचिन वाजे यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे। या चार्जशीटमध्ये ज्यांना परमवीर सिंगनी पोलीस सेवेमध्ये सामावून घेतला, विशेष अधिकार ज्यांना देण्यात आले, या घटनाक्रम झाल्यानंतर या घटनेच्या इन्क्वायरीचं काम त्याच्याच हातात देण्याचं काम कमिशनर साहेबांनी केलं। कमिशनर साहेब हे मुख्यमंत्री आणि मंत्रीला गुमराह करत असताना, दिशाभूल करत असताना विधानसभेमध्ये त्या पद्धतीने विषय समोर येत होते। जेव्हा ATSने हे काम तपासाच्या सुरुवात केला, त्यांना खात्री वाटली की वजेच्या माध्यमातून हा घटनाक्रम घडवण्यात आलेला आहे। नंतर NIAने या केसचा ताबा घेतला आणि परमवीर सिंगला वाचवण्यासाठी त्यांनी आश्वासित केलं। त्यामुळे या NIAच्या चार्जशीटमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं नाही आणि या केसमधून त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखवर खोटे आरोप करण्याचा कट कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे। ही चार्जशीट कुठेतरी जे मुख्य आरोपी आहे त्यांच्या चौकशी झाली नाही, त्यांना आरोपी करण्यात आला नाही। एक्स्टॉर्शनच्या साठी ही सगळं कट कारस्थान वजेनी केलेलं आहे, त्याच्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही। बरेचसे काही आणखीन याच्यातून बाहेर येऊ शकत होता, पण NIAने तसं काही तपास केला नाही। काही लोकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला वाटते त्याच्याऐवजी कमिशनर साहेबांनी अनिल देशमुखवर जे आरोप केला होता त्यासाठी त्यांना जीवनदान देण्यात आलेलं आहे। परमवीर सिंग इसके मास्टरमाइंड हैं। जब चार्जशीट में कुछ बातें छोड़ दी जाती है तो हमें लगता है कि चार्जशीट में बहुत कुछ छोड़ा गया है। अगर चीज़ें सामने आएगी तो बहुत कुछ चीज़ें हो सकती हैं। हो सकता है कि इस पूरी जांच में और बहुत बड़े बड़े खुलासे हो सकते थे। शायद केंद्रीय एजेंसी केंद्र सरकार के दबाव में ये सारी जांच उन्होंने की और जो उन्हें करना था वो किया। कुछ लोगों को बचाया, कुछ सच्चाई भी छुपाई गई, ये सच्चाई है। महाराष्ट्र सरकार को इस बात की जब शुरुआती जांच में समझ में आ गया था कि परमवीर सिंह ये सब कर रहे थे, इसलिए उनको पद से हटाया गया था उस वक्त? नहीं, देखिए स्पष्ट रूप से जब मुख्यमंत्री को, मंत्री महोदय को गुमराह किया गया, विधानसभा में जवाब देते समय मंत्री वही जवाब दे रहे थे जो कमिश्नर साहब ब्रीफ करने का काम कर रहे थे। हमें लगता है कि NIA की जांच ये पूरी तरह से जो सच्चाई है उसको कहीं ना कहीं लोगों के सामने या कोर्ट के सामने लाने में पूरी तरह से नाकाम रही है। जो व्यक्ति सचिन वाजे को पुलिस दल में पुनः नियुक्त करता है, विशेष अधिकार देता है, जो व्यक्ति मीटिंग करता है, उस व्यक्ति से जांच में बुलाया ना जाए, उसे पूरी तरह से चार्जशीट में दूर कर दिया जाए, हमें लगता है इस पे बहुत सारे सवाल खड़े होते हैं। NIA की चार्जशीट से
पूरी तरह से एंटालिया मामले पे सवालिया निशान खड़े हो गए। वजह को मुख्य आरोपी बनाया गया। पूरी तरह से पहले दिन से जो हम कह रहे थे कि परमवीर सिंह जी को बचाने के एवज में अनिल देशमुख जी पे आरोप उनके जरिए लगाया गया। वो अधिकारी जो इस केस में मुख्य आरोपी है, जिसे नियुक्ति करने का काम पूर्व कमिश्नर साहब ने किया, विशेष अधिकार देके अलग सेल बनाकर सारी जिम्मेदारी मुंबई शहर की क्राइम ब्रांच की सौंपी गई। अंटालिया केस के बाद उसी की जांच उन्हीं अधिकारी को देने का काम किया गया। जब ये मामला सामने आया, मुख्यमंत्री को गुमराह करने का काम कमिश्नर साहब ने उस समय में करने का काम किया। उसी कमिश्नर साहब ने जब ये मामला बड़ा हो गया तो बंद दरवाजे में वजह के साथ बैठक करने का काम किया। और जिस तरह से चार्जशीट सामने आई है, सारे सवाल खड़े हो रहे हैं कि जो एक्सपर्ट्स को मैनिपुलेट करने का काम किया जा रहा है उसे आरोपी नहीं बनाया जा रहा है। हमें पहले दिन से शंका थी कि ये जो सारा षड्यंत्र था उसमें कमिश्नर साहब की भूमिका थी। उन्हें बचाने के एवज में मंत्री महोदय पे आरोप लगाने का काम कमिश्नर साहब ने भारतीय जनता पार्टी के इशारे में किया था। जो उन्हें वादा किया गया था कि हम तुम्हें एंटेलिया केस में बचा लेंगे, एनआईए की चार्जशीट, उस एनआईए की तपास जिसमें कमिश्नर साहब को एक बार भी पूछा नहीं गया, कभी उनसे पूछताछ नहीं की गई। जो अधिकारी उनके जरिए नियुक्त किया गया था वो मुख्य आरोपी है। हमें लगता है एनआईए ने जो मुख्य आरोपी है उसे बचाकर वजह के सर पर पूरा ठिकरा मर दिया है। और इसमें जो मुख्य आरोपी है उसे केंद्र की सरकार ने बचाने का काम किया है, ये स्पष्ट है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहब की उपस्थिति में जो 2019 में 114 विधानसभा चुनाव पार्टी लड़ी थी, वो सभी उम्मीदवार जो विजयी हुए या पराभूत, उनकी बैठक बुलाई गई थी, जिसमें एमपी भी थे, नेता थे, सभी मंत्री थे और 114 विधायकों के उम्मीदवार जो थे उनकी बैठक 5.5 घंटे लगभग चली। 55 लोगों ने अपने अपने विधानसभा क्षेत्र की समस्याओं को रखने का काम किया, वहाँ की राजनीतिक परिस्थिति बताई, वहाँ जनता की समस्याएं क्या क्या है उससे जानकारी से अवगत कराने का काम किया गया। और आगामी दिनों में ये सारे प्रश्न कैसे हल होंगे इसको लेकर निश्चित रूप से सरकार के माध्यम से काम किया जाएगा। साथ ही साथ इस बैठक में पवार साहब ने कुछ मुद्दों को लेकर सभी नेताओं को मार्गदर्शन करने का काम किया। साथ ही में महंगाई को लेकर भी चिंता जताई गई और ये भी निर्णय लिया गया कि कोविड भले है, बड़ी भीड़ ना करते हुए सिंबॉलिक तरीके से भी जो गलत निर्णय केंद्र सरकार की ओर से हो रहे हैं, चाहे वो गैस के दाम हो, पेट्रोल के दाम हो, डीजल के दाम हो, इनको लेके भी जनता के बीच में जाकर विरोध जताने का काम करना चाहिए। ओबीसी के सवाल पे जो केंद्र सरकार की नीति है उसकी भी जानकारी जनता तक पहुंचाई जाए। ये सारी बातें हैं। इसके साथ साथ एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया कि हमारी पार्टी की भूमिका स्पष्ट है कि महाराष्ट्र में जो ओबीसी का राजनीतिक आरक्षण है, जिसको लेकर सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद कुछ प्रश्न चिन्ह निर्माण हुए हैं, तो पार्टी ने स्पष्ट भूमिका ली है कि इस चुनाव में जब तक ओबीसी के रिजर्वेशन का मामला ख़त्म नहीं हो जाता तब तक चुनाव ना हो। लेकिन चुनाव अधिकारी जो महाराष्ट्र के हैं उन्होंने सुप्रीम कोर्ट में भूमिका रखी है कि कोविड पर नियंत्रण आने के बाद ये चुनाव जो सुप्रीम कोर्ट ने ओबीसी की सीटें रद्द कर दी थी वहाँ चुनाव कराए जा सकते हैं। ऐसी परिस्थिति में राज्य सरकार चाहती है कि कोई कानून बने, सभी पार्टियों को इकट्ठा किया जा रहा है। ये कानून अगर एक मत से पारित हो गया तो आरक्षण दिया जा सकेगा। अगर उससे पहले
सुप्रीम कोर्ट के निर्णय से अगर चुनाव लग जाते हैं, जिन चुनावों को रद्द किया गया, तो पार्टी ने स्पष्ट भूमिका ली है कि वो सभी सीटों पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओबीसी ही उम्मीदवार होंगे। ये पार्टी ने भूमिका ली है। साथ ही साथ मुंबई में जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यालय है, जिसमें जनता दरबार उपक्रम चल रहा था, गणपति विसर्जन के बाद वो कार्यक्रम पुनः शुरू किया जाएगा। कोविड प्रोटोकॉल का पालन पूरी तरह से करके किया जाए। सभी पालक मंत्री और संपर्क मंत्री ज़िले ज़िले में भी कोविड प्रोटोकॉल के पालन करके जनता की समस्या सुनने के लिए जनता दरबार का भी आयोजन करेंगे। साथ ही साथ में आगामी 4-5 महीने में जो स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव हैं, चाहे वो जिला परिषद हो, नगर पंचायत हो, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ये होने वाले हैं। निर्णय लिया गया है कि ये सारे चुनाव जो स्थानीय राजनीतिक परिस्थिति होगी उसके अनुरूप चुनाव लड़ा जाएगा। हो सकता है कि गठबंधन हो सकता है ना हो, 3 दलों का भी हो सकता है, 2 दल का भी हो सकता है। जो स्थानीय राजनीतिक परिस्थिति होगी उसके अनुरूप ये निर्णय हम लेने का काम करेंगे। साथ ही साथ इन सभी चुनाव की तैयारी के लिए भी सभी नेताओं को कहा गया है। 3 पक्षाच्या सरकार असताना प्रश्न काही असताय। काही जिल्ह्यांमध्ये आम्ही पालकमंत्री किंवा आमच्या वर्चस्व असताना काँग्रेसच्या तक्रारी होऊ शकत आहे। काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या वर्चस्व असताना आमच्या किंवा शिवसेनेच्या तक्रार होऊ शकत आहे। पण आम्ही बोलू इच्छितो, जिथे जिथे एक पक्षाचे सरकार आहे त्या ठिकाणी पण काही आमदारांच्या मतभेद असत आहे। आघाडीच्या सरकार असताना प्रश्न सोडवण्यामध्ये अधिक प्रत्येक आमदाराला वाटते, नेत्यांना वाटते की आमच्या मतदारसंघातली कामं जास्त झाली पाहिजे। त्यासाठी असे प्रश्न हे काही मोठे प्रश्न आहे हे आम्ही मानत नाही। जे चिपी विमानतळ आहे, ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीचा सरकार होता त्या काळामध्ये याला मंजुरी देण्यात आली। MIDCच्या माध्यमातून कामाची सुरुवात झाली आणि जेव्हा भाजप या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सत्तेत न होता तेव्हा आघाडीच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे। आता काम पूर्ण झालं असताना निश्चित रूपाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे। भाजपमुळे हे विमानतळ होते, हे कुठेतरी दिशाभूल करण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे। आता राणेसाहेब भाजपमध्ये गेले असतील, पण काँग्रेसमध्ये असताना आघाडीच्या सरकार असताना त्या काळातल्या सरकारने कॅबिनेटला मंजुरी देऊन या विमानतळ मंजूर केला, त्याच्यासाठी निधी उपलब्ध केली। याच्यात भाजपचा कुठलाही रोल राहिलेला नाही। 3 पक्षाच्या सरकार असताना प्रत्येक पार्टी आपल्या आमदारांना थोडासा झुकता माप देते। 2 पक्षाच्या सरकार असताना हीच तक्रार होती। कधी कधी एक पक्षाच्या तक्रार असताना पण आमदारांच्या तक्रार असते। पण जेव्हा 3 पक्षाच्या तक्रार आहे, प्रत्येक प्रश्न सुटू शकता असं नाही। प्रत्येक आमदार किंवा जे प्रभूत उमेदवार आहे त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक आपण आयोजित केल्यानंतर हे जे सरकारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आहे त्या प्रश्नाकडे लक्ष घालतील आणि ते कसं सोडवता येईल त्यासाठी आम्ही पुढे लक्ष घालू। स्पष्ट भूमिका आहे की आपल्याला जोपर्यंत या OBCचे प्रश्न सुटत नाही राजकीय आरक्षणाचे, तोपर्यंत निवडणुका होऊ नये ही पक्षाची भूमिका आहे। आता घटना दुरुस्तीमुळे आपल्याला बराचसा काल निवडणुका टाळता येत नाही। सरकारच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहे की एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून एकमत करून आपल्याला तो कायदा मंजूर करून आरक्षण देता येते काय, ही सगळी परिस्थिती असताना आता निवडणूक अधिकारी जे राज्यातले आहे
ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे की आता कोविडची परिस्थिती कंट्रोलमध्ये असताना निवडणुका ते घेऊ शकत आहे अशी भूमिका ते मांडत आहे. जर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की निवडणुका घेतली पाहिजे, मग आपल्याला दुसरा काही पर्याय राहिला नाही, तर त्या परिस्थितीमध्ये जे काही मतदारसंघातले जागा रिक्त झालेल्या आहे OBCचा, तात्काळ ते निवडणुका होऊ शकते, ज्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी OBC जागेवर जे जागा रद्द झालेली आहे त्या ठिकाणी OBC उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. आमची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये. पण एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर त्या बाबतीत या प्रकारचा निर्णय राहील. मातून या सगळ्या नेत्यांनी त्या तयारीला सुरुवात केली पाहिजे आणि निवडणूक स्थानिक पातळीवर जे काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीच्या अनुरूप आघाडी किंवा युतीच्या बाबतीत निर्णय होईल. सरसकट आघाडी किंवा युती होईल अशी परिस्थिती नाही. स्थानिक परिस्थिती बघून ते सगळे निर्णय भविष्य काळामध्ये घेण्यात येईल. विशेषकर आजच्या या बैठकीच्या माध्यमातून काही मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना पण जबाबदारी देण्यात आलेली आहे की आणखीन काही पालकमंत्री, संपर्कमंत्री असताना आपण दौरे करतोच आहे, पण आणखीन काही जिल्ह्यांमध्ये पण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निश्चितीकरण होईल आणि ते जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की याआधी महाराष्ट्रामध्ये विशेषकर मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंत्री महोदयांचा जनता दरबारचं आयोजन होत होता. दुसरी लाट आल्यानंतर ते कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आता पुन्हा गणपती विसर्जन झाल्यानंतर जनता दरबारचा कार्यक्रम कोविड प्रोटोकॉल पाळून हे जनतेला मंत्री पक्ष कार्यालयात भेटतील, त्याचा पण कार्यक्रम जाहीर होईल. त्याचबरोबर पालकमंत्री, संपर्कमंत्री असणारे जे जिल्हे असतील तिकडे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जनता दरबारच्या जिथे पालकमंत्री आहे तिकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, जिथे संपर्कमंत्री पक्षाचे मंत्री आहे ते जिल्हा पक्षाच्या कार्यालयामध्ये जनता दरबारची पण सुरुवात होईल. एकंदरीत आजच्या बैठकीत हे सगळं निर्णय झालेले आहे. काही प्रश्न मांडण्यात आले, ही माहिती मी आपल्यासमोर ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत 2019 साली जे 114 लोक विधानसभेच्या उमेदवारी ज्यांना देण्यात आली होती त्या सर्व उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासोबत खासदार पण होते, सगळे मंत्री त्या बैठकीत उपस्थित होते. जवळपास ही बैठक 5.5 तास चालली. या बैठकीमध्ये 55 लोकांनी आपली मतं मांडली. एकंदरीत या बैठकीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवली त्या मतदारसंघामध्ये विजयी उमेदवार किंवा जे विजयी होऊ शकले नाही ते सगळे लोकांनी आपल्या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थिती, जनतेचे प्रश्न, पुढे त्या प्रश्नाला कुठल्या पद्धतीने सरकारकडून आपल्याला मदत देता येईल असे सगळे विषय या सगळ्या नेत्यांनी सगळ्यांच्या समोर आपली मतं मांडली. आणि हे सगळा आढावा घेतल्यानंतर जे काही मागणी शासन दरबारी होती की सरकारच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवता येते त्याची नोंद सगळ्या मंत्र्यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांनी कसं हे प्रश्न सोडवता येईल त्या बाबतीत भविष्यात आम्ही बसून सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. आणि समारोप करत असताना पवारसाहेबांनी काही सूचना सगळ्यांनी केल्या. त्याच्यात प्रामुख्याने
गेली 2-3 दिवस किंवा एक सप्ताहापूर्वीपासून जे राज्यात अतिवृष्टी आहे, जास्त पाऊस पडते, सर्व नेत्यांनी तात्काळ त्या भागामध्ये दौरे सुरू केले पाहिजे असे निर्देश देण्यात आले. सगळ्या मंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे की आपल्या पालकमंत्री किंवा संपर्कमंत्री असताना या विषयावर आपण स्वतः दौरा केला पाहिजे. अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ जे उपाययोजना करायची आहे ते उपाययोजना केली पाहिजे. त्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून आजच्या घडीला राज्य सरकारच्या जे काही प्रश्न असतील निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून सोडवता येईल किंवा ते प्रश्न सरकार सोडवेल. पण काही प्रश्न केंद्र सरकारच्या मुळे पण या देशामध्ये विशेषकर राज्यामध्ये पण निर्माण झालेले आहे. विशेषकर घरगुती जे गॅस आहे, पेट्रोल डिझेल भाववाढ आहे, जनतेमध्ये तीव्र भावना असताना त्या बाबतीत पण मोठे कार्यक्रम आपल्याला जर घेता आले नाही तरी कोविड नियम पाळून त्याच्या विरोधात भूमिका जनतेमध्ये घेऊन गेली पाहिजे. त्याचबरोबर OBC आरक्षणाच्या बाबतीत पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की सरकारच्या माध्यमातून OBC राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक घेण्याच्या बाबतीत काही भूमिका मांडण्यात आली. सरकारच्या माध्यमातून OBC आरक्षण ज्या आपल्याला द्यायचं आहे कायदा करून ते प्रश्न सोडवता आला तर आपण सोडू. जर एखादी अडचण राहिली तर पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जी जागा OBCसाठी आरक्षित होती, जर कायदेशीर अडचण निर्माण झाली तर त्या जागेवर OBC हीच उमेदवार लढणार अशी पण भूमिका पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा असतील, नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांची निवडणुका या 4-5 महिन्यामध्ये होणार आहे.